हरी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीनं तुकोबरायांची साधनाभूमी भंडारा आणि भामचंद डोंगर अबाधित सुरक्षित राहण्यासाठी हा जो संघर्ष चालला आहे 2007 पासून शासनाकडे सर्व आमचे दस्तावेज अर्ज प्रस्ताव आहेत. शासनालाही विविध विभागांना हे आम्ही कळवलेलं आहे, जाणीव करून दिलेली आहे. आणि या संतभूमीचा विध्वंस जो होत आहे तो शासनानं ताबडतोब थांबवावा. आणि म्हणून त्याच्या एकाच फक्त संविधानिक राज्य त्यानुसार होऊ शकते. आणि 2011 संविधानिक अधिसूचना शासनानं ताबडतोब घोषित करावी. उद्या आषाढी वारी येत आहे आणि मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला असणार आहेत. तर तिथे आम्ही असं ठरवलेलं आहे की 2 दिवसात तुम्ही निर्णय घेऊन जर आम्हाला हा देणार असाल तर आनंदाचीच घटना आहे. अन्यथा आम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दारात आम्ही धरणे आंदोलन वारकरी करणार आहे. रामकृष्ण हरी. जगद्गुरू श्रीमंत संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या तपोभूमी साक्षात्कारभूमी भामचंद्र पर्वत, ज्या जगद्गुरूंनी पर्यावरणाचा संदेश सगळ्या जगाला दिला, त्याच जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पर्वतावर इतकं विध्वंसक कृत्य चालू आहे. आणि ते कृत्य थांबण्यासाठी मधुसूदन महाराज 2005 सालापासून हा लढा देत आहे. शिला पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळं अशी वेळ सरकारनं येऊ देऊ नये. तत्पूर्वी त्यांच्याकडे हे निवेदन गेल्यानंतर सरकारनं वेळीच याची काळजी घेऊन मधुसूदन महाराज ज्या काही मागण्या मागत आहेत त्याच्यावर विचार करावा, हीच आमची सरकारकडे आत्ता मागणी आहे. लाखोनी वारकरी येतील, कारण कुठल्याही वारकऱ्यांना हे सहन होऊच शकणार नाही. जो जगद्गुरू तुकाराम महाराजांचा संदेश आहे पर्यावरणाचा, आणि त्याच पर्यावरणाच्याच पर्वतावर ही विध्वंसक कृती चालू आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी नक्कीच हे खूप वेदनादायक कृत्य आहे. सबसे बड़ी बात तो ये है कि ये संतों की भूमि है, महाराष्ट्र भी संत की भूमि है. और जिसकी लड़ाई आज हमारे स्वामी जी कर रहे हैं, महाराज जी कर रहे हैं, मधुसूदन महाराज आज से नहीं कर रहे हैं, 2008 से कर रहे हैं. मांग केवल इतनी है इनकी कि संत की भूमि है, तपोस्थली है, इसकी संरक्षण की जाए नियमगत रूप से. जहाँ पर आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने भी इसको स्वीकारा है कि ये भूमि संरक्षित होनी चाहिए. तो आज केवल महाराष्ट्र सरकार की नहीं बल्कि भारत सरकार की भी दायित्व बनती है इस भूमि की संरक्षण की जाए. और इस संरक्षण में जो भी नियम कानून लगता है वो सरकार की दायित्व बनती है. लेकिन आज वारकरी संत लोग आगे आ रहे हैं और मैं भी इसमें सहायक हूँ, आपके साथ हूँ. हम सारे संत समाज आपके साथ है कि इस संरक्षण के लिए हमको जितना आगे बढ़ना पड़ेगा हम आपके साथ हैं और कदम से कदम मिलाए चलेंगे आपके साथ. जय संत तुकाराम महाराज की जय. मी बोलायचं रामकृष्ण हरी. स्वामीजींना नमस्कार, महाराजांना नमस्कार. ही लढाई आम्ही हल्ली अखिल भारतीय मराठा महासंघाने नुकताच याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही त्या महाराजांच्या सोबत आहोतच. 15 तारखेला आषाढी एकादशीला आता तुम्ही म्हणालात की किती लोक येतील. माऊली तिथे येणारे सगळे विठ्ठलाचे भक्तच आहेत, त्यामुळे संख्या किती असेल याचा प्रश्न नाही. पण माझी जी संघटना आहे, म्हणजे मी जो याच्यात सहभागी झालो, एक सामाजिक संघटना आहे. पण नेहमी स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा गांधीजींनी एक वेगळा मार्ग स्वीकारला होता आणि सुभाषबाबूंनी एक वेगळा मार्गसुद्धा स्वीकारला होता. माझं म्हणणं एवढंच आहे, या लढाईमध्ये एका बाजूला वारकरी तर दुसऱ्या बाजूला मराठा महासंघाचे धारकरी, अशी जर लढाई आपण करायला घेतली तर हा लढा आपण निश्चितपणे यशस्वी करू. आम्हाला शासनानं महाराजांनी सांगितलं 11चा GR आहे, फक्त त्याच्यात बदल करून तो इम्प्लिमेंट करायचा आहे. आणि तो जर झाला तर आम्हाला मारामारी करण्याची वेळ देऊ नका. वारकरी आणि धारकरी एकत्र झाले तर आज जे दिल्लीत घडलं आहे ते महाराष्ट्रात होऊ देऊ नका, एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. बाकी वेळ येईल तसं बोलत जाऊ आपण. जय श्री राम. एक हमारे श्री राम और एक हमारे तुकाराम. जय श्री राम का नारा और तुकाराम जी ने महाराष्ट्र के प्रत्येक जन जन के मन में उस श्री राम की स्थापना की है.
ऐसे संत तुकाराम जी की तपोभूमि को अगर कोई नुकसान पहुंचाएगा या उसकी कोशिश करेगा तो मुझे लगता नहीं किसी वारकरी को भी ये मान्य होगा। और जब सरकारी कागज़ों में, मैं खुद भी एक वकील हूँ, और जब कागज़ों में दे दिया है कि ये जो है संरक्षित ज़मीन है, तो उसमें ऐसा अन्याय क्यों? एक संत के साथ ऐसा अन्याय करना सर्वथा अनुचित है। और ये लड़ाई सिर्फ संत की नहीं है, अभी ये लड़ाई एक समाज की बन गई है। तो मेरा आप सभी से निवेदन है कि इस युद्ध में आप हम सबके साथ में आए और इसको निर्णायक मोड़ पर पहुंचाएं। सरकार से मेरी ये अपील है कि इस पे ध्यान दें, इस संत की जो है दुख दर्द को समझें और यथोचित लीगल के अनुसार जो निर्णय है, जब लीगल खुद ही बता रहा है कि ये संरक्षित भूमि है तो इतना अत्याचार किस लिए? अब ये निर्णय लेने का समय है। जय श्री राम। सन 2011 पासून राज्य संरक्षित स्मारक म्हणून तुकाराम महाराजांचे भामचंद्र आणि भंडारा डोंगर हे आरक्षित करण्यासाठी शासनानं जो GR काढलेला आहे, अधिसूचना केलेली आहे, तर त्याचं अजूनपर्यंत म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये फक्त आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन दिलं आहे, त्याची पूर्तता अजून सरकारने केलेली नाही आहे. तर त्या संदर्भात महाराजांनी जो आंदोलन तयार केलं, आंदोलन उभा केलं जवळजवळ 2008 पासून ते लढत आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या आंदोलनाला नवी मुंबई वारकरी प्रतिष्ठान व श्री ज्ञानदेव सांप्रदायिक मंडळ आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पंढरपूरमध्ये आम्ही जात आहोत आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत. रामकृष्ण हरी.